नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। नवीन दिवस, नवीन सुरुवात। मस्त माझी आंघोळ झाली, इकडे केस वगैरे धुतलेत आज। जरा बरं वाटतं। पाऊस कधी पडेल काय माहिती, अजून तर काय थोडासा पडला आणि गेला। तर माझं डेली रुटीन चालू झालेलं आहे। मस्त आंघोळ झाली, त्याची पहिली फेसचं मी स्किन केअर करून घेते। पहिले मी सिम्पलची हायड्रेटिंग जेल क्रीम लावते। जास्त काही सकाळ सकाळ चेहऱ्यावर मी लावत नाही, थोडंसंच लावते। मॉइश्चरायझर म्हणून हे लावते। आजकाल मॉइश्चरायझर पण लावते, पण ही जेल क्रीम लावते सिम्पलची। याची लिंक तुम्हाला खाली मिळेल। खूप चांगलं प्रोडक्ट आहे। तर तुम्ही सकाळ सकाळ उठल्यानंतर चेहऱ्याला काय लावता मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। मॉइश्चरायझर लावता ही अजून कोणती क्रीम लावता मला सांगा। तर ही लावते, कधी मॉइश्चरायझर लावते, अशा वेगवेगळ्या क्रीम लावत असते। 2 मिनिटं तर त्या क्रीमला सुकू द्या। नंतर मी आजकाल ही पावडर लावायला लागले चेहऱ्याला। प्रीतनी डीमार्टवरून आणली होती, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितले असाल। तिचा वास मस्त येतोय मला, म्हणून मी लावते। थोडीशीच घेते, तिचा वास छान आहे या पावडरचा। तुम्ही गेला डीमार्टला तर ही पावडर नक्की बघा, स्मेल खूप चांगला आहे तिचा, मस्त आहे। तशीच थोडीशी लावते जरा गोरी गोरी दिसण्यासाठी। ते स्मेल छान आहे, जसं आपण परफ्यूम लावतो ना तसा स्मेल आहे तिचा। मी हा शुगर पॉपचा जो घेतलेला डीमार्टवरून लिप बाम तो लावते थोडासा। बस झालं माझं स्किन केअर। जास्त काय करत नाही मी सकाळ सकाळ। तर केस मस्त सुकवायची। तर मंडळी, आजचा दिवस खूप स्पेशल आहे आमच्या दोघांसाठी, कारण का आजच्या दिवसाला आमचा साखरपुडा झाला होता। 2021ला झाला होता, म्हणजे आज 3 वर्ष पूर्ण होतात। उद्यापासून 4थं वर्ष चालू होईल। एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे आज आमची। तर प्रीत तर अजून आला नाही, त्याला डबल ड्युटी लावले। काल नाईटला गेला होता तो, अजून आला नाही आहे। मॉर्निंग करेल आणि मग दुपारी येईल तो। त्यामुळे बघूया आमचं काय, बाहेर जायचा प्लॅन झाला तर जाऊ, कारण का तो एवढा दमून ड्युटी करून आला, डबल ड्युटी करून आला, दमला असणार। परत ड्रायव्हिंग करायला, म्हणून बघूया आज घरातच काहीतरी छोटं मोठं साजरा करू। पण आम्ही नेहमी करतो, आमचे जे काही स्पेशल दिवस असतात ते आम्ही सेलिब्रेट करतो। छोटंसं का नाही म्हणा, पण सेलिब्रेशन करतो, कारण काही मजा वाटते। मी तर करतेच, असे छोटे छोटे मुवमेंट आपल्याला लाईफचे एन्जॉय करायला हवे, असं माझं म्हणणं आहे। तर बघूया आजचं काय प्लॅन बनतो आहे आमचा तो। तर माझं डेली रुटीन चालू झालेलं आहे। नुसतं आंघोळ वगैरे केली, देवपूजा करायची आता मला अजून, कपडे, नाश्ता, जेवण। चला तर आपल्या डेली ब्लॉगिंगला सुरुवात करूया। माझा चहासुद्धा रेडी झालेला आहे, गरम गरम मस्त दुधाचा। चहा घेता घेता पुस्तक पण वाचूया। आजकाल नेहमी सवय लावली मी सकाळी नाही तर रात्री झोपताना पुस्तकाची 20 तरी पानं वाचायची। तर सकाळी रुटीन। तर आता मी आले किचनमध्ये काहीतरी नाश्ता बनवायला। चहाने काय आपला पोट नाही भरत, नुसतं पुस्तक वाचून झालं माझं। आता ठरवलं की नाश्ता बनवूया। नाश्त्याला काय बनवायचं तर फोडणीचा भात, बरेच दिवस खाला आणि भात पण शिल्लक होता कालचा, तर मस्त फोडणीचा भात करते मी पटकन आता। तर इथे मी कांदा, टोमॅटो, लसूण साफ करून घेतले आणि भात पण नशीब माझ्या पुरताच होता, थोडासाच होता, जास्त पण नव्हता। मग माझा एकटीचा पुरता फोडणीचा भात होईल, बनवता येईल मला। आणि मी तुम्हाला दाखवते ना, मी ना मिरच्या कशा स्टोअर करून ठेवते, म्हणजे ते जास्त काळ राहतात। ती यूट्यूबला व्हिडिओ बघितली होती। असा पेपर घ्यायचा, पेपराच्या आतमध्ये अशा मिरच्या ठेवायच्या आणि त्या मिरच्यांची पण देखं अशी काढलेली आहेत मी, तशा जास्त काळ टिकतात मिरच्या। आणि हा आईस्क्रीमचा डब्बा होता, त्याच्यामध्ये मी मिरच्या भरून ठेवली। मग जेव्हा म्हणजे 2-3 आठवडे तर आरामात चालतात आपल्या मिरच्या। मग जेव्हा हव्या तेवढ्या आपल्याला घेता येतील काढताना। काम झालं की मग डबा बंद, म्हणजे ह्याला परत ते पाणी शोषून घेतं आणि मिरच्या जास्त काळ राहतात आपल्या। तर या आपण नाश्ता करूया। फोडणीचा भात
तसं तर पाऊस पडायला पण सुरुवात झाली आहे मस्त. माझ्या फेवरेट प्लेस आहे ही, खिडकी आहे, मला आवडते तिथे बसून खायला. तर बसते मस्त आणि आता एन्जॉय करते नाश्ता. तर या फोडणीचा भात खायला. गरम आहे. आणि आता मला मेन काम करायचं आहे, म्हणजे कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्यात मी, पण त्या कपाटामध्ये वगैरे लावून ठेवायचे आहेत. दोघांचे कपडे सेपरेट करायचे आहेत. पाठीमागे बघू शकता बेडवर खूप सारा पसारा आहे. हे काम मी आठवड्यातून एकदा घेते, कपडे वगैरे नीट लावायचे. म्हणजे आठवड्यातून एकदा त्याचे कपडे वेगळे, माझे कपडे वेगळे, आम्ही दोघांचे सगळे कपडे मिक्स होतात. तर नीट घड्या घालून ठेवते. तर मी परत एकदा आलेली आहे किचनमध्ये. प्रीत कामावरून आला आहे आणि त्याचं काही गाडीचं काम करायचं आहे त्याला, तर ते तो करतोय. आणि तर चहाचीच वेळ झालेली आहे. तर काही नाश्ता बनवला त्याच्या आवडीचा. त्याला कधीपासून प्रसादाला आपण जसा शिरा बनवतो ना, तसा शिरा त्याला खायचा होता, केळं वगैरे टाकून. तर घरामध्ये पण केळी आणलेली आहेत, मग तसाच गोड शिरा बनवते. आणि आजचा दिवस पण स्पेशलच आहे, म्हणून मी ठरवलं की आजच बनवूया नाश्त्याला. सगळं सामान घेतले मी, रवा वगैरे भाजून घेतला, तर तयारीला लागते. तर इकडे मी तुपामध्ये रवा भाजते मस्त. एका साईडला पाणी गरम करत ठेवलं, एका साईडला दूध तापवलं आणि इकडे तयारी केली. तर केळा मॅश करून घेतला एक, आणि हा केसरचं पाणी आहे, केसर टाकलं त्याच्यामध्ये आणि बदाम घेतलेत. हॅपी एनिव्हर्सरी. एंगेजमेंट एनिव्हर्सरी. हाऊज दॅट? नाईस. ओके, नाईस. सुपर. काय मग गिफ्ट काय माझं? मी बस एवढा मोठा माझं गिफ्ट काय? आज दिलं ना मी तुला खायला. मी ठेवलंय फ्रीजमध्ये. काय ठेवलंय फ्रीजमध्ये? ठेवलंय नुसता खादीचा बाजार फक्त. खायला तर पाहिजे. चांगलं झालंय का? असंच प्रसादासारखं झालंय. काय आता आम्ही करणार आहोत छोटंसं सेलिब्रेशन. आणि प्रीतनी माझ्यासाठी आणलंय पेस्ट्रीज केक वर्ल्ड मधून. थँक्यू आणल्याबद्दल. हे मला निघेल काय. आम्ही काही स्पेशल तरी पण आम्ही थोडंसं सेलिब्रेशन तर करतोच. ओ माय गॉड, माझ्या आवडीच्या पेस्ट्री आणल्यात प्रीतने चक्क. थँक्यू. दाखवते रे. बघ ना, माझ्या स्पून त्यांनी खाली ठेवलेत का? आणि हे बरं आहे, त्यांना हे असं दिलं की खायला सेपरेट अशी प्लेट नको घ्यायला. छोटे छोटे तुझ्यासाठी एक, माझ्यासाठी. ओके. प्रीत लावतोय कॅन्डल. लाव लवकरच तयारी. डबल ड्युटी करून आलेली माणसं. बघतोय बघ. सावकाश. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन. एकटाच हा खातोय मगातपासून. मला बोलते व्हिडिओ बघ कशी झाले. इकडचं एकदा ट्राय करतोय, इकडचं एकदा ट्राय करतोय. आवडली वाटतं पेस्ट्री? छान आहे ना?
तुला पण घे. आले पण तूच खातो, इकडे अर्धा चाललंय, सगळा फ्लेवर मिक्स करतोय तू दोन्ही. चला मग काय केक खायचा. तर या केक खायला या. तुला पण हवं कुठला पण दे, सगळं मिक्सच केलंय तसं पण तू. 2 केक. तर असं आम्ही केलं छोटंसं सेलिब्रेशन. आम्ही काही ना काही सेलिब्रेशन असं करतो, छोटं असतं तरी पण करतो सेलिब्रेट. तर आमचं साखरपुडा कधी झाला आपला? साखरपुडा 2021 मध्ये झाला होता. नॉर्मल होऊन बोल, आपल्याला भाषण द्यायचंय. आमचं साखरपुडा होता ना तो लॉकडाऊन मध्ये झाले, त्यामुळे जास्त माणसं नव्हती है ना, मोजकीच माणसं होती. म्हणजे 40 माणसांची अट ठेवली होती पोलिसांनी, त्याच्यामुळे कमी माणसांमध्ये आम्ही 10 माणसं, तुझ्याकडे तर जास्त पण नव्हती. 40 माणसांची अट दिल्यामुळे मग कमी माणसं बरोबर. आता बघता 3 वर्ष झाली पूर्ण साखरपुड्याला. तर काय म्हणशील तू अजून? काय त्या दिवशी फोटो मस्त काढले, पण तुमचं पण साखरपुडा वगैरे काय असेल तर जर पेमेंट असेल तर हाफ पेमेंट करत जा. म्हणजे ते असतं ना फोटोग्राफरचं की सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी असते. म्हणजे सॉफ्ट कॉपी हार्ड कॉपी आजकाल ट्रेंड आहे की सॉफ्ट कॉपी फक्त घेतात, हार्ड कॉपी ज्याला गरज पडते ते लोकच घेतात. तर चालते, पण कसे फोटोग्राफर व्यवस्थित असते तर व्यवस्थित आपल्याला सर्व काही वस्तू मिळून जातात. पण काही जे हायफाय आता आहेत की 30,000 द्या, 40,000 द्या, एवढे चार्जेस करतात, पण बाकीच्या गोष्टी देत नाहीत वेळेवरती. 2-2, 3-3 वर्ष लावतात. आता बघाच ना, आपला फोटोग्राफर आहे त्यांनी 3 वर्षात झाली साखरपुड्याला, पण अल्बम मात्र अजून काही मिळालेला नाही, फक्त सॉफ्ट कॉपी मिळाल्या बस. तर तुम्ही व्यवस्थित प्लॅन, पेमेंट वगैरे आम्ही फुल केलं, पण फोटोची प्रिंट काय मिळाली नाही. पण तुम्हाला पण द्यायचं असेल कोणाला तर हाफ पेमेंट मध्ये, कारण का आम्ही फुल पेमेंटला दिलं, त्यामुळे फुल पेमेंट दिल्यानंतर आम्हाला फक्त सॉफ्ट कॉपीज मिळाले, हार्ड कॉपी मिळाली. फ्रॉड नको व्हायला तुमच्यासोबत, म्हणून एक कल्पना देऊन तुम्हाला एक आयडिया सांगते की आमच्यासोबत असं झालंय, तुमच्यासोबत होऊ नये म्हणून हाफ पेमेंट करा आणि बाकी सगळं अल्बम तुमच्या हातामध्ये आल्यानंतर जे राहिलेला पेमेंट करा. तर आमचं 3 वर्ष झाले, अजून आमच्याकडे फोटोज नाहीत, फक्त सॉफ्ट कॉपी आहे. तर मग आम्ही नंतर काढू. आता त्याला मेसेज वगैरे करतो पण रिप्लाय काय देत नाही, इट्स ओके. चला तर मी आता डबल शिफ्ट करतो, त्यामुळे आम्ही लवकरच सेलिब्रेशन केलं का त्याची डबल ड्युटी झाली, त्यामुळे थोडा रेस्ट करायचा, रेस्ट करतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आवडलं लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटतो आम्ही तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.